नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणीचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ना आज मी तुम्हाला माझी रुटीन शेअर करणार आहे. थोडीशी सकाळची सकाळी 6 ते 9-10 वाजेपर्यंतची जेवढी होईल तेवढी रुटीन शेअर करते. कारण आता ना थंडी खूप आहे, तर सकाळी 6-6:30 वाजतात उठायला आणि त्यानंतर सगळं झाडून झुडून काढायला किती वेळ जातो, मी कसं काम करते आणि कसं आवरते हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता सकाळी उठल्याच ना इतकं छान वातावरण असतं. मस्त कोंबड्या आरवतात आणि पक्षी सगळीकडे आमचे झाडं झुडपं बरेच आहेत, तुम्ही तर पाहिलेच. आणि झाडावरती पक्षी असले खूप छान असं मस्त सकाळी प्रसन्न वातावरण असतं. आणि आता ना सध्या सगळीकडं धुकं पडतं, त्यामुळे थोडासा अंधार दिसतो. आणि आज ना मला थोडासा उशीरच झाला उठायला, आणि उठायला उशीर झाला की लाईट जाईन नाहीतर काहीतरी होईल, होतच राहतं. तर लाईट गेली ती मध्येच, थोडंसं मग थांबले, म्हणून नंतर सडा टाकू. आधी सगळं झाडून वगैरे घेतलं, तरी गोठ्यातलं झाडून राहिलं. गाय आणि वासरू गोठ्यात आहे. धार काढल्याच्या नंतर त्यांना बाहेर बांधतो. आता गेटच्या बाहेर बी बरंच मोठं अंगण आहे, ते पूर्ण झाडून घेतलं आणि बाहेर पाणी शिपलं, आतमध्ये पण पाणी शिपलं. आधी पाणी शिपून नंतर असं सडा मारते मी. कारण नुसता जर शेणाचा सडा मारला तर ते नुसतं पापुडे वर येतात, त्यामुळे आधी पाणी शिपायचं. शेण पण जास्त लागत नाही आणि सडा पण छान होतो. तर सध्या बैल नाही, नुसती गायच आहे, तर शेण पण भरपूर नसतं, थोडंच शेण आहे. त्यामुळे आधी पाणी शिपून मस्त सडा मारत असते. आणि सकाळी शेण झाडून सडा रांगोळ झाली ना खरंच खूप प्रसन्न वाटतं. आता शहरमध्ये बरेच पुड्या वगैरे वापरतात. आता आमच्या मातीवर जर पुड्या मारायच्या, म्हणजे पिवळी पुडी असते ना रंगाची, ती जर मारायची म्हणली ना पाण्यात टाकून, तर भरपूर सगळ्या पुड्या लागतात आणि परत ते एवढं काही मातीवर ते बसत पण नाही. जसं शेणाचा सडा बसतो तसा पुड्याचा सडा बसत नाही, त्यामुळे आम्ही शेणाचाच मारतो. आता आम्हाला कमीत कमी अर्धा ड्राम पाणी तरी लागत असेल, कारण मोठं अंगण असल्यामुळे सगळं पाणी रोज सकाळी संध्याकाळी नाही होत, पण सकाळी होतं. आता आतमध्ये पाणी न्यायला आम्हाला थोडीशी अशी बोळ आहे जागा, तर तिथूनच आम्ही नळी घरामध्ये नेतो. तर आज पाणीच नव्हतं, रात्री भरलं नव्हतं, तर त्या म्हणल्या लगेच पाणी शिपलं की लगेच आण नळी. परत लाईट जाते, मग काही ना काहीतरी होतच राहतं. त्यामुळे आता मला मी लगेच पाणी भरून घेते, तू तोपर्यंत सडा टाक. तर आत्यानं नळी आतमध्ये नेली आणि आतमधलं पाणी भरलं. तोपर्यंत मी सगळं चक केलं आणि थोडंसं पाणी सुकलं त्यानंतर शेणाचा सडा टाकत असते. नाहीतर पाण्यावरच मारलं तर ते बरोबर दिसत नाही आणि घसऱ्याची शक्यता असते. म्हणजे इकडं तिकडं यावं लागतं, त्यामुळे घसरतं, त्याच्यावरून जास्तच पचपच होतं. आता आम्ही बाहेर पण शेणाचा सडा मारतो, आत पण शेणाचाच मारतो. तर दोही तुम्हाला बाहेरून पण दाखवेल आमचं अंगण केवढं आहे काय आहे. आता सध्या आज खूप उशीर झाला, त्यामुळे इथे कॅमेरा लावून दिलता आणि माझं काम चालू होतं. त्यानंतर थोडं कट करून मी व्हिडिओ शूट केलेला आहे. म्हणजे एडिटिंग करायला बी भरपूर उशीर लागतो बरं. त्यामुळे ना व्हिडिओ कधी छोटा होतो कधी मोठा होतो. आता सगळं काम वगैरे आलं, मी चहा घेतली आणि गणूसाठी गरम दूध घेतलं. आता बिना साखराचं दूध प्यायचं मला का आम्हाला आवडतच नाही, त्यामुळे थोडीशी होईना साखर लागते. त्यावर एक पत्तीचा दाणा किंवा उलिशिक साखर असली तरच पेत होतो. त्याला आवडतं थोडंसं साखर टाकून. तर त्याला दूध दिलं आणि त्यानंतर म्हणलं चला आता स्वयंपाकाची तयारी करू. आणि सगळं शूट करत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे मी थोडं शूट केलं. चला आता मी मस्त अशी भोपळ्याची भाजी बनवते. परवा दिवशी आम्ही शेतात गेलतो, त्या शेतातून ना तिथं आमच्या जिजीने येल लावलेला आहे भोपळ्याचा. तर तिथूनच एक भोपळा आणला होता. याला बरेच नावं पण आहे आणि याच्या बऱ्याच प्रकारे भाजी पण करतात. तर मला चला आपण पण शेअर करू याची भाजी कशी करते मी, कशी नाही. तर तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं.
तर भोपळा छान धुवून घेतला, कढई तापत ठेवली, त्यामध्ये जिरे, थोडीशी हळद घातली आणि परतून घ्यायचा. आता बऱ्याच ताई वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असेल, पण मी अशा साध्या सोप्या पद्धतीचंच बनवते. कारण आम्हाला शेताला जायचं आणि शेताला जायचं म्हणलं की खूप सगळी गडबड असते. पण म्हणलं चला आता ना शेतातली कामं थोडेसे कमी आलेत, त्यामुळे व्हिडिओ पण एडिटिंग होतो, शूट होतो. थोडे दिवस कामं आहे शेतामध्ये. नंतर जेव्हा गहू खुरपालेन, ज्वारी खुरपालेन तेव्हा जाऊ. सध्या तर पेरलं आणि पाणी देणं चालू आहे आणि थोडाफार कापूस आहे. आत्या आणि मी जातो दोघीच आणि थोडा येचून आणतो. तुरीच्या शेंगा, बोरं वावरात आहे तर जावं वाटतं वावरात, घरी नाही राहावं वाटत. बरं चला, तर भोपळा छान परतून झाला. मीठ टाकून आधी परतून घेतला मी, त्यानंतर काही मसाले घातले, छान परतून घेतला आणि 2-3 मिनिट झाकून ठेवायचं. जर तुम्हाला काळ्या मसाल्याचा बनवायचा असेल तर यामध्ये खोबरं, फूल, धने हे छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून यामध्ये घालायचं. तर मला नाही बनवायचं, मला सुका बनवायचा आहे. कारण शेतामध्ये ना मस्त लागतो सुक्की भाजी, बाजरीची भाकर चांगली लागते, ठेचा, चटणी काही पण असलं. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं दुपारचं जेवण. तसं तर दुपारच्या जेवणात साधंच असतं, जास्त काही नसतं. आणि माझंच असलं, बाया वगैरे नसल्या तरच मी शूट करते आणि सगळ्या बाया वगैरे असल्या तर शूट करणं होत नाही. कारण आपण आपले सगळे डब्बे उघडून जेवायला घेतात. कोणी कोणाची भाजी घेतं, कोणी कोणाचं चटणी, फोड जे असेल ते असं वाटप चालू असते. आणि शेतात गेल्यावर कसं एकच काम नसतं ना, भरपूर कामं असतात. असं नाही की शेतात गेलं की मस्त असं निवांत जेवायचं. एक ताई म्हणे की ताई तुम्ही चटई आथरा, कॅरी बॅग आथरा, तर तसं नसतं बरं. आपला डबा उघडायचा आणि लगेच सुरू करायचं जेवायला, तसंच असतं. इतका वेळ अजिबात नसतं. रोजाने असल्यावर तरी थोडंफार असतं, पण जे अंगावरचं काम असतं म्हणजे कापूस वेचणे, तूर काढणं, हे असं गुत्त काम असतं, त्याच्यामध्ये अजिबात वेळ नसतो. पटापट जेवतं कोणी तर आपण आपल्या पाट्याला पण जेवण करतं. तर मस्त भाजी झाली. आता जेवणं वगैरे झाली. सकाळचे 10:30 वाजले आणि 10:30 वाजता आम्ही शेतात चाललो. आता आज सगळ्यांचे डब्बे शेतामध्ये आहे, त्यामुळे टोपलं घेतलं आणि टोपल्यामध्ये कसं सगळंच बसतं, त्यामुळे टोपलं घेतलं ना तर मस्त फिट्ट बांधून घ्यायचं किंवा चुंबळ करून डोक्यावर घ्यायची. मस्त कांदा, खिरा, 2 चिप्सचे पुडे पण चाललेले आज. पाण्याची कळशी भरून प्लेट, ग्लास सगळं घ्यायचं आणि मग शेतात जायचं. चला, तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आम्ही वावरात निघालो आणि हे आमचा वावराचा रस्ता खूप असा लांब आहे आणि चालायला पण बरोबर नाही. तर असो, चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार. भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.